नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही जी ब्लाउज कटिंग केलेली आहे ह्या ब्लाउजचं आपण शिलाई बघणार आहोत, म्हणजे स्टिचिंग करणार आहोत। आणि या आधीचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाउजचं कटिंग मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे आणि तुम्हाला हे जे कटिंगचा जर व्हिडिओ बघितलं तर खूप वेगळ्या अशा पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे। आता आपण हे ब्लाउजचं स्टिचिंग बघूयात। तर चला मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल या व्हिडिओचा। सगळ्यात आधी हे जे पार्ट्स आहेत हे वेगळे वेगळे करून घ्यायचे। यांना आपल्याला ब्लाउज पीसची जी ही सरळ बाजू आहे ही खाली ठेवायची आणि उलटी बाजू ही वरती ठेवायची। त्यानंतर अस्तर हे दोघं बाजूने सेमच असतं, त्याच्यामुळे ही तुम्ही कुठल्याही बाजूला ठेवा, फक्त शेप गळ्याचा आकार किंवा ते व्यवस्थित चेक करून ठेवा। तर बघा, अशा पद्धतीने ठेवायचं आणि आता यांना अटॅच करून घ्यायचे अस्तर। अशा कडेकडेला आपल्याला एक अशी टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजेच अस्तर हे आपल्याला ब्लाउज पीसला जोडून घ्यायचं आहे। सेम याच पद्धतीने हे सरळ अशा पद्धतीने खालचं असं चार सरव द्यायचं पार्ट्स आणि वरच्या पार्ट्सला आपल्याला असं उलटं करून द्यायचं। तर त्याच पद्धतीने सेम, तर बघा, हा पार्ट इकडे येईल आणि हा पार्ट इकडे येईल। आपल्याला हे जे अस्तर आहे हे ब्लाउज पीसला जोडून घ्यायचं। तर चला आपण जोडून घेऊया। एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जोडताना व्यवस्थित चेक करायचं, म्हणजेच कुठल्याही प्रकारची क्रीज किंवा गुढी ज्याला आपण असे म्हणतो ते क्रिएट व्हायला नको, याची काळजी घ्यायची। तर बघा मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे कडेवरती अगदी कडेला एक अशी स्टिच टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हा जो एक्स्ट्रा पीसचा जो कपडा आहे कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा। तर बघा मैत्रिणींनो, हे जे अस्तर आहे मी अटॅच करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते सुद्धा मी कट केलेलं आहे। तर बघा, सेम अशाच पद्धतीने हे जे पार्ट्स आहेत हे आपल्याला अटॅच करून एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, बघू शकतात मी सर्व पार्ट्स हे अटॅच करून घेतलेले आहेत ब्लाउज पीसला अस्तरचे, आणि त्यानंतर उरलेलं जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते मी हे चारही पार्ट्सचं कट केलं। आता काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे, हा जो हुकपट्टीच्या साईडचा पार्ट आहे, जी हुकपट्टी गळ्याच्या साईडचे जे पार्ट्स आहेत हे आपल्याला असे सरळच ठेवायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला हा जो प्रिन्सेस कटचा पार्ट आहे, साईड पार्ट ज्याला आपण म्हणतो, जिकडे आपली फिटिंग लाईन येणार आहे, तो आपल्याला अशा प्रकारे उलटा ठेवून घ्यायचा आहे। हा पार्ट आहे तसा सरळ ठेवा, हा त्याच्यावरती असा उलटा ठेवा आणि त्यानंतर अशा प्रकारे याला आपल्याला जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बरोबर त्या मापानुसार आपल्याला इथं अशा प्रकारे स्टिच टाकून घ्यायची आहे, म्हणजे जोडून घ्यायचं आहे। तर चला जोडून घेऊया। तर बघा, आता हा जो पार्ट आहे हा आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे, तर जेणेकरून आपले हे दोघं पार्ट्स शेवटपर्यंत इक्वल आले पाहिजे, म्हणजेच बरोबर आले पाहिजे। नाही तेव्हा काय होतं, एक तर हा पार्ट तुम्ही जास्त ओढून घेतात, कुठला तरी एक पार्ट जास्त ओढल्यामुळे तो पार्ट वाढतो आणि हा पार्ट आपल्याला कमी पडतो। तर आपल्याला जोडताना काळजी घ्यायची आहे की शेवटपर्यंत दोघं पार्ट्स हे बरोबर इक्वल आले पाहिजे। आणि आता आपल्याला असं लगेच फिरवून डबल टिप टाकून घ्यायची आहे। प्रत्येक पार्ट्सवरती आपल्याला डबल टिप टाकायची आहे।
तर ही जी डबल टिप टाकताना एक काळजी घ्यायची, खालचा पाटा अशा प्रकारे चेक करायचा, नाही तर तो खाली गोळा होऊन क्रीज पडू शकतात, म्हणजे चुन्या पडू शकतात. तर बघा अशा प्रकारे एक टीप मी टाकून घेतलेली आहे. तर बघा हा पार्ट जो आहे हा आपण असं सरळ ठेवलेला होता, त्यावरती आपण हा असा उलटा ठेवला, डबल टीप टाकली आणि बघा आता अशा प्रकारे आपण त्याला बघूयात. तर बघा किती छान असा पफसुद्धा क्रिएट झालेला आहे. तर तुम्ही पण सेम अशाच पद्धतीने स्टिच करा आणि चेक करून टिप टाका, जेणेकरून हे जे पार्ट्स जोडताना इथं बऱ्याचदा काय होतं, छोट्या छोट्या अशा क्रीज येतात, म्हणजे चुन्या पडतात, तर त्या पडायला नको याची काळजी घ्यायची. आपल्याला जर का प्रोफेशनल अशी फिनिशिंग पाहिजे तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपण घेतलीच पाहिजे. तर बघा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे इकडचा आपण जोडून घ्यायचा आहे. हा आहे तसा सरळ ठेवा, त्यावरती हा जो साईड पार्ट आहे याला असा उलटा ठेवा आणि स्टिच टाकायची आहे. सेम पद्धतीने ज्याप्रमाणे आपण ह्या पार्ट्सला केलं, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पार्टला सुद्धा स्टिच टाकून घ्यायची आहे. तर हे पार्ट्स जोडताना आपल्याला कुठलाही पार्ट असा ताणून जोडायचा नाही, हे आहे तसं ठेवा व्यवस्थित आणि व्यवस्थितच जोडा. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, आपण कुठला तरी एक पार्ट जोरात असं ताणून घेतो, त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण व्यवस्थित येत नाही आणि जो पफ आहे तो पण व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज हा छातीत असा दाबल्यासारखाही होतो. याची काळजी घ्यायची आहे. तर डबल टिप टाकून घेऊया. खालचा पार्ट चेक करत चला. जेव्हा आपण या छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेऊ, तेव्हाच आपल्या ब्लाऊजला प्रॉपर अशी फिनिशिंग येईल. तर बघा टीप टाकून झाल्यानंतर आपण याला आता व्यवस्थित करून बघूया. तर बघा हा पार्ट पण आपला किती छान असा जोडला गेला आणि दोघांमध्ये पफसुद्धा छान क्रिएट झालेला आहे. तुम्ही कितीही मोठ्या साईजचा जरी असा ब्लाऊज स्टिच केला प्रिन्सेस कट, तरी अतिशय असा सुंदर फिटिंगला बसेल. तुम्हाला छातीत दबल्यासारखा पण वाटणार नाही. परत छातीचा जो तुमचा उभार भाग आहे तिथे तुम्हाला पफसुद्धा छान मिळेल. बऱ्याचदा आपल्याला भीती असते की जर का एकदम हेवी साईज असेल किंवा एकदम जास्त मोठं माप असेल तर प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवला तर बरोबर येईल का, असं फिटिंगला छान बसेल का, तर नक्कीच बसेल. तुम्ही प्रॉपर मेथडने जा तर ब्लाऊजसुद्धा प्रॉपर हा फिनिशिंगने किंवा फिटिंगने तुम्हाला बसणार आहे. तर चला आता आपण खाली, तर आता तुम्ही ज्या साईडला बसलेले आहात तर तुमच्या हाताच्या तुमच्या समोर ब्लाऊज समजा ठेवलेला आहे आणि आता हा माझा डावा हात आहे, डावा साईड म्हणजे लेफ्ट. तर मग त्या डाव्या बाजूला माझा जो काही पार्ट येईल त्याला आपण आयपट्टी लावू आणि जो काय माझ्या उजव्या हाताला पार्ट येईल त्याला आपण हुकपट्टी लावू. तर बघा हुकपट्टीसाठी मी 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे, तिला आपण अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि त्यानंतर ही जी उजव्या हाताला जी येणारी बाजू आहे तिला अशा प्रकारे घ्या आणि सरळ बाजूवरती अशा प्रकारे पट्टी ठेवायची. सरळ बाजूवरती ब्लाऊजची बाजू ही सरळ असली पाहिजे आणि व्यवस्थित असं स्टिच एक टाकून घ्यायची आहे ती. तर आता हे जे एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे याला परत एकदा कट करा, व्यवस्थित इक्वल आलं पाहिजे आणि त्यानंतर याला अशा प्रकारे कट्स द्या. कट्स देताना एक काळजी घ्यायची की कट्स हा आपल्या शिलाईंच्या आतच आला पाहिजे. जी आपण टीप टाकलेली आहे तिच्या बाहेर जाता कामा नये, नाहीतर आपलं ब्लाऊज हा कट होऊ शकतो. आणि आता याच्यावर अशा प्रकारे ही पट्टी उलटवून घ्या आणि एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता हे झाल्यानंतर
ही पट्टी आपल्याला अस्तरच्या बाजूला दुमडायची आहे. अस्तरच्या बाजूला अशा दुमडून एक अशी टीप टाकून घ्यायची. त्यानंतर हे जे एक्स्ट्रा पट्टी उरलेली असते याला आपण व्यवस्थित कट करा. गळ्याच्या साईडने जरा एक्स्ट्रा कट करा, जेणेकरून गळ्याला आपण जेव्हा इकडची पट्टी जोडू तेव्हा व्यवस्थित शेप देताना प्रॉब्लेम यायला नको म्हणून. आता सेम आपण ही जी एक बाजू उरलेली आहे की जी आपल्या डाव्या हाताच्या बाजूची जी बाजू आहे तिला आपण आता आयपट्टी लावून घेऊयात. तर आयपट्टीसाठी 4 इंचाची मी एक पट्टी घेतली आणि तिला अशी फोल्ड केलेली आहे. आता ही जी बाजू आहे आपली हिला उलटी ठेवायची, म्हणजेच अस्तरची बाजू आपली वरती आली पाहिजे आणि ब्लाऊज पीसची बाजूही खाली आली पाहिजे. आणि त्यानंतर ही पट्टी अशा प्रकारे होकाय पट्टीच्या साईडला ठेवून, कधी कधी काय होतं चुकून आपल्याकडनं ह्या बाजूला सुद्धा लावलं जातं. जर का नवीन शिकत असतो तेव्हा आपल्याकडनं होतं. त्यानंतर आपल्याला या साईडला सुद्धा अशा प्रकारे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स दिल्याने काय होतं, पट्टी ही व्यवस्थित दुमडली जाते आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारची क्रीज ही तयार होत नाही. त्यानंतर एक त्याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची. त्यानंतर ही जी पट्टी आहे एक्स्ट्रा दोरे हे व्यवस्थित लगेच कट करून घ्यायचे, जेणेकरून नंतर हा गोंधळ होत नाही. आता आपली जी ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूच्या साईडला ही पट्टी अशा प्रकारे दुमडायची. पण ती कशी दुमडायची, अस्तरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायची आहे. बघा, अस्तरच्या बाजूला मी एक्स्ट्रा अशी पट्टी सोडणार आहे आणि त्यानंतरच इकडे मी एक स्टिच टाकणार आहे. तर बघा, अर्धा इंच का जर का पहिले तुम्ही ब्लाऊज शिवत असाल पहिलेपासून तर तुम्हाला ही गोष्ट मला सांगायची तर गरज नाही. पण नवीन शिकत असाल तर आयपट्टीला कंपल्सरी अर्धा इंच अस्तरच्या साईडने एक्स्ट्रा सोडा. आणि त्यानंतर जर का तुम्हाला हाताचे आय करायचे असतील काठावरती टीप टाकू शकता. नाहीतर जर तुम्हाला मशीनचे बघा असे ट्रायंगल आकाराचे आय बनवलेले असतात मशीनचे, ते जर का तुम्हाला बनवायचे असतील तर याच्या सेंटरमधून स्टिच घ्या आणि नंतर आपण असे ट्रायंगल बनवू. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर बघा, आता मला इथं मशीनचे आय बनवायचे आहेत, त्याच्यामुळे मी सेंटरमधून एक स्टिच टाकणार आहे. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आयपट्टीच्या साईडला तुम्हाला अस्तरच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा सोडूनच आयपट्टी लावायची आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारे. आणि आता मी इथं असे ट्रायंगल बनवणार माप घेऊन, जेव्हा आपला पूर्ण ब्लाऊज हा व्यवस्थित रेडी होऊन जाईल तेव्हा. तर बघा, आता इथं सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा दोरे किंवा तुमची पट्टी मोठी घेतलेली असेल एक्स्ट्रा उरलेली पट्टी कट करायची. इथं तर माझं बरोबरच आलेलं आहे. आणि वरती हे जे थोडं एक्स्ट्रा आहे ते नंतर आपण दोघं पार्ट्स इक्वल चेक करायचे आणि त्यानंतर एक्स्ट्रा उरलेलं हे आपण कट करून घेऊया. आता आपल्याला खाली फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी 2 अशा पट्ट्या कट केलेल्या. तर बघा, खाली आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. त्याच्यासाठी बघा मी ह्या 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि आता मी त्यांना एका साईडने अशा प्रकारे पाव इंच दुमडून टीप टाकून घेणार आहे दोघं पट्ट्यांवरती. तर बघा, पाव इंचावरती मी एक टीप टाकून घेतली. आता आपण ही जी टीप टाकलेली बाजू आहे अशा प्रकारची जी बाजू असेल ती यांच्या वरच्या साईडला आली पाहिजे.
जेणेकरून आपण ही पट्टी बघा इकडच्या साईडने किती फिनिशिंग दिसते आणि इकडच्या साईडने अशा प्रकारे ही दुमडलेली दिसते. तरी आपण जर हिला आतमध्ये दुमडू तर ही बाजू आपली वरती आली पाहिजे. व्यवस्थित चेक करून घ्या. आता आपल्याला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तर बघा पट्टी लावताना ही जी हुक आहे पट्टीची बाजू आहे हिला आपल्याला अर्धा इंच पट्टी पहिले आतमध्ये अशी दुमडायची आणि त्यानंतर एक अशी टीप टाकून घ्यायची खालच्या बाजूला. आता हे झाल्यानंतर एक्स्ट्रा पट्टी ही आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर ही पट्टी अशी बाहेर काढायची. याच्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची. तर आता याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची. एक पट्टी बाहेरच्या बाजूला काढायची. दाबटीप टाकल्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येत असते, म्हणून आपल्याला दाबटीप ही मी जिथं जिथं तुम्हाला सांगितलेलं आहे तिथं टाकायचीच. त्यानंतर पट्टी आतमध्ये दुमडायची आणि एक स्टिच टाकायची. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं पट्टी ही जॉईन करून झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला या साईडची पट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे. याच्यावरती आयपट्टीच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये पट्टी दुमडायची. एक सरळ टीप टाकून घ्यायची. त्यानंतर हिला ह्या प्रकारे बाहेरच्या बाजूला काढून त्याच्यावरती एक दाबटीप टाका आणि परत आतमध्ये दुमडून घ्या. तर बघा मैत्रिणींनो, मी खालच्या कमरेच्या साईडला दोघं बाजूला कमरपट्टी अटॅच करून घेतलेली आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता फिनिशिंगसुद्धा किती छान दिसतंय. कुठल्याही प्रकारच्या क्रीज वगैरे दिसत नाही. आता आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी व्यवस्थित असे एकमेकांवर ठेवायचे आणि व्यवस्थित असे चेक करून घ्यायचे आहे. तर बघा, आणि उरलं जेवढं एक्स्ट्रा ते असे कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी एक्स्ट्रा उरलेलं हे कट करून घेतलं. बरोबर इक्वल आहेत का चेक करायचं आणि एक्स्ट्रा जेवढं आपलं उरलेलं असतं तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे जे तुम्हाला आर्महोलमध्ये थोडे थोडे बाहेर आलेले जे कट आहेत, एक्स्ट्रा फॅब्रिक आहे, ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि घातल्यानंतर तर अतिशय सुंदर असा फिटिंगला दिसेल. तर आपला ब्लाऊज जेव्हा कटिंग करतो तेव्हाच आपल्याला समजून जायला हवं की आपली कटिंग एवढी परफेक्ट दिसते म्हटल्यावर आपलं ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा परफेक्टच असणार आहे. असे जे एक्स्ट्रा फॅब्रिक किंवा एक्स्ट्रा दोरे धागे जे आहेत ते आपल्याला आधीच कट करून घ्यायचे. आता आपल्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे दोघं साईडला. तर बघा मी 1.25 इंचच्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. उंची तुम्हाला हवी तेवढी घ्या. मी पट्ट्यांची रुंदी तुम्हाला सांगितली 1.25 इंच. त्यानंतर मी एका बाजूने पट्टी अशी 1.5 इंच दुमडून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण कमरेच्या साईडला ह्या पट्ट्यांना एका बाजूला दुमडलं होतं त्या साईडला, त्याच पद्धतीने आपण या पट्ट्यांना पण एका बाजूने 1.5 इंचावरती दुमडून एक टीप टाकून घेणार आहोत. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या पट्टीलाही आपण दुमडून टीप टाकून घेणार आहोत. आता ही पट्टीची ही जी दुमडलेली बाजू आहे ही वरती ठेवायची. त्यानंतर गळ्याच्या साईडने पट्टी ही अर्धा इंच अशी खाली दुमडायची आणि टीप टाकायला सुरुवात करायची. एकदम अशा छोट्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. अगदी छोट्या
खूप अशा मोठ्या नाही, अगदी एक रेषेइतक्या छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या, जेणेकरून आपली गळ्याला फिनिशिंग ही खूप अशी सुंदर येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. जर का तुम्ही क्रॉसपट्टी कट केलेली असाल तर डायरेक्ट जॉईन करा, आणि तुम्ही जर का सरळ पट्टी कट केलेली असेल तर अशा पद्धतीने प्लेट्स घेऊन पट्टी लावल्यानंतर गळ्याला फिनिशिंग छान येते. त्याच्यामुळे प्लेट्स तर तुम्ही नक्कीच घ्या, एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर कट करायचं. गळ्याच्या साईडलाही आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्या. कट्स देताना एक काळजी घ्यायची आहे की आपण जी टीप टाकलेली आहे तिच्या आतमध्येच आपल्याला कट्स द्यायचे, त्याच्या पुढे कट्स जायला नको, नाही तर आपला गळा हा कट होऊ शकतो. आता ही पट्टी आहे, हिला बाहेरच्या बाजूने दुमडायची आणि एक दाबटीप टाकून घ्यायची. एक्स्ट्रा धागा कट करा. त्यानंतर पट्टी आतमध्ये दुमडायची. आतमध्ये दुमडून झाल्यानंतर तुम्हाला जर का खालच्या साईडने स्टिच टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी नेहमी वरच्याच बाजूने टीप टाकते. खालच्या साईडने काही नाही, पण वरच्या बाजूने आपली ही टीप सेम अंतरावर आली पाहिजे. त्याच्यामुळे आपण कसं वरून टीप टाकली की आपल्याला व्यवस्थित कळतं की आपली टीप ही व्यवस्थित आकारानुसार आहे की नाही. त्याच्यामुळे वरच्याच बाजूने टीप टाका. तर बघा मैत्रिणींनो, गळ्याला आपली पट्टी जोडून झालेली आहे. बघा, गळ्याला एक पण क्रीज न पडता आपण पट्टी जोडलेली आहे. सेम तुम्ही अशाच पद्धतीने गळापट्टी लावा आणि एक्स्ट्रा जे काही उरलेलं असेल फॅब्रिक ते कट करा. तर बघा, व्यवस्थित सुंदर अशी पट्टी अटॅच करून झालेली आहे. सेम आता आपल्याला ह्याच पद्धतीने ह्या गळ्याला सुद्धा गळापट्टी लावून घ्यायची आहे. तर चला लावून घेऊया. सेम आपण त्या साईडला जसे छोटे छोटे प्लेट्स घेतल्या, सेम त्याच पद्धतीने इकडे छोट्या छोट्या प्लेट्स घ्या, जेणेकरून गळ्याला फिनिशिंग छान येईल. छोटे छोटे कट्स द्या. कट्स दिल्यामुळे पट्टी ही छान दुमडली जाते आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची आणि एक दाबटीप टाकून घ्यायची. त्यानंतर पट्टी आतमध्ये दुमडायची आणि तिकडच्या साईडला टाकली त्याच पद्धतीने इकडच्या साईडलाही आपल्याला वरून एक स्टिच टाकून घ्यायची आहे. इकडच्या साईडला सुद्धा आपण सेम पद्धतीने पट्टी अटॅच करून घेतली आणि एक्स्ट्रा जे फॅब्रिक उरलेलं आहे पट्टी ती कट करायची. तर बघा, दोन्ही बाजूने आपलं गळ्याला फिनिशिंग किती छान आलेलं आहे. घातल्यानंतर गळा आपला अतिशय सुंदर असा दिसणार आहे. तर बघा, पुढचा पार्ट हा आपला रेडी झाला. आता आपण बॅक पार्ट रेडी करून घेऊयात. तर आता आपण साईडला ठेवून घेऊयात दोघं पार्ट्स. तर बघा, हा आपला बॅक पार्ट आहे. तर बॅक पार्टवरती
आपल्याला बॅक साईडला टक्स टाकून घ्यायचे आहे. तर त्या सेंटरपासून हा जो आपला गळ्याचा सेंटर आहे, या सेंटरपासून आपल्याला 4 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, या साईडला पण आणि इकडच्या साईडला पण, दोघं साईडला. तर बघा, त्यानंतर आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे. या सेंटरपासून 4-4 इंचावरती मी मार्क केलं. तर आपल्याला 4-4 इंचावरती मार्क करून घ्यायचं प्रत्येक मापासाठी. आणि त्यानंतर 4 इंच उंची घ्यायची टक्सची. तर बघा, 4 इंचावरती मी एक मार्क करते. आणि दोघं बाजूने आपल्याला अर्धा इंच, म्हणजे 1 इंच घेतलेलं होतं, तर अर्धा इंचावरती आपल्याला अशा प्रकारे टक्स टाकून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आधी आपण गळ्याला फिनिशिंग देऊन घेऊयात. तर हे जी ब्लाऊज पीस आहे, याची सरळ बाजू वरती घ्यायची आणि उलटी बाजू खाली घ्यायची. त्यानंतर हे जे अस्तर आहे, अस्तर त्याच्यावरती ठेवायचं. तर बघा, ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून फक्त गळ्यावरती आपण एक स्टिच टाकून घेऊयात. फक्त गळ्यावरती, बाकी कुठेही नाही, फक्त गळ्यावरती स्टिच टाकूयात. एक गोष्ट लक्षात घ्या, ब्लाऊज पीसची बाजू ही सरळ आहे, सरळ भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे. तर चला स्टिच टाकून घेऊया. जसा आपला गळ्याचा आकार आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित टीप टाकून घ्यायची. तर बघा, स्टिच टाकून झालेली आहे. हा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे, हा कट करायचा. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून झाल्यानंतर इथं आपल्याला कट्स टाकून देऊन घ्यायचे आहेत. नॉचेस द्यायचे. नॉचेस देताना एक काळजी घ्यायची, आपली कैची ही शिलाईच्या बाहेर लागायला नको, म्हणून व्यवस्थित कैची चालवा, नाहीतर आपला गळा कट होऊन जातो, मग परत गोंधळ होतो. याची काळजी घ्यायची. आता आपल्याला हे टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे अस्तर हे मध्ये दुमडायचं आहे. अशा पद्धतीने मध्ये दुमडायचं. आणि मध्ये दुमडून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित गळ्याच्या साईडने एक स्टिच टाकून घ्यायची आहे व्यवस्थित, जसा आपला गळ्याचा आकार आहे तसा. तर बघा मैत्रिणींनो, मी अशी याच्यावरती जसा आपला आकार होता तशी एक स्टिच टाकून घेतली. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही अस्तर आहे, हे अस्तरच्या कडेवरती एक टीप टाकून अस्तर अटॅच करून घ्यायचं. आणि त्यानंतर हे जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक दिसतं, हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मी आता एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे हे काही टक्ससाठी मार्किंग केलेलं होतं, ते टक्स आपण टाकून घेऊयात. तर बघा, अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि फोल्ड करून अर्धा इंचावरती आपल्याला स्टिच टाकून घ्यायची. हे जे आपण 4 इंचापर्यंत मार्किंग केलेलं आहे तिकडे. असं क्रॉस आपल्याला टक्स टाकायचे आहे. सेम आता आपल्याला ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही टक्स टाकून घ्यायचा आहे.
टक्सचा जो सेंटर आहे तिथून फोल्ड करा आणि अर्धा इंचावरती एक स्टिच टाका 4 इंचापर्यंत. तर बघा टक्स टाकून झालेले आहे. आता आपल्याला खाली फिनिशिंगसाठी कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तिला एका साईडने अर्धा इंच इतकं फोल्ड करून टीप टाकून घेतली. त्यानंतर आता आपल्याला ही पट्टी वरती एक टीप टाकून अशा प्रकारे आतमध्येही दुमडून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो बघा, बॅक पार्टमध्ये सुद्धा मी कमरपट्टी अटॅच करून घेतलेली आहे. ज्या पद्धतीने आपण पुढच्या बाजूंमध्ये खाली कमरपट्टी अटॅच केली होती सेम त्याच पद्धतीने मागेही तुम्ही अटॅच करून घ्यायची. बघू शकता सेम पद्धतीने पहिले टक्स टाकायची, मग पट्टी अटॅच करायची कमर. तर बघा आता आपले बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला रेडी आहे. आता आपल्याला याचे जे शोल्डर्स आहेत ते जोडून घ्यायचे. तर शोल्डर जोडताना हा जो बॅक पार्ट आहे हा आहे तसा सरळ ठेवा. तर बघा आहे तसा सरळ ठेवा आणि त्यानंतर हे जे फ्रंट पार्ट्स आहेत हे असे उलटे ठेवायचे आहेत आणि गळ्याची बाजू ही गळ्याच्या बाजूलाच आली पाहिजे. तर बघा अशा प्रकारे उलटे ठेवायचे. असे खालची बाजू सरळ आहे, बघू शकता खालची बाजू सरळ आणि हे जे वरचे पार्ट्स आहेत ते असे उलटे ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा इंचावरती अशी स्टिच टाकून शोल्डर जोडून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, अर्धा इंचावरती मी स्टिच टाकून घेतल्या आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे मी उलटवून घेतलं. तर बघा आपले शोल्डर जोडून सुद्धा झालेले आहे. बघा अगदी परफेक्ट असं आपलं शोल्डर जोडलेलं आहे, मागे पुढे सुद्धा झालेलं नाही. तुम्ही पण सेम अशाच पद्धतीने शोल्डर जोडा. तर बघा ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा तुम्हाला दिसतच असेल. जेव्हा आपण घालू त्यानंतर तर अगदी सुंदर असा फिटिंगला ब्लाऊज बसणार आहे. आता आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे, बघून घेऊया. तर बघा ह्या स्लीव्ज कटिंग केलेल्या आहेत. तर आता आपल्याला आहे तशी स्लीव्ज ठेवायच्या आणि हे जे वरचं अस्तर आहे ते असं खालच्या बाजूला दुमडायचं सेम खालच्या बाजूला. तर बघा हे जे ब्लाऊज पीस आहे हे सरळ आहे, सरळ भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे आणि सेम हे जे अस्तर आहे हे सुद्धा मी सरळ भागावरती ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण गळ्याला सरळ भागावरती अस्तर ठेवून एक स्टिच टाकून असं दुमडून फिनिशिंग दिली त्याच पद्धतीने आपल्याला या स्लीव्ज ज्या आहेत त्या सरळ भागावरती ठेवायच्या आणि खाली आपल्याला स्टिच टाकून घ्यायच्या आहेत दोघं साईडला. आता हा एक्स्ट्रा कपडा कट करायचा. त्यानंतर कट्स द्यायचे. भरपूर अशा टिप्स असतात, काही ट्रिक्स असतात फिनिशिंग देण्याचे, पण ते आपण एकाच व्हिडिओमध्ये शक्य तर नाही होत. म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये जिथं काही असं सांगण्यासारखं टॉपिक असला तर मी तो सांगतच असते. तर व्यवस्थित स्किप न करता काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. त्यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूला अस्तरी असं दुमडायचं आहे दोघी स्लीव्जचं आणि अशी एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर बघा अशी. तर बघा दोन्ही ह्या ज्या दोन्ही स्लीव्ज आहेत यांच्यावरती मी दाबटीप टाकून घेतलेली आहे. दाबटीप टाकून घेतल्यानंतर यांना आपल्याला अशा प्रकारे अस्तर हे आतमध्ये असं दुमडून घ्यायचं आहे, आतल्या बाजूला दुमडायचं आहे. दोन्ही स्लीव्जचं जे अस्तर आहे ते आतल्या बाजूला दुमडून घ्यायचं आणि दुमडल्यानंतर इथं व्यवस्थित असं अस्तर आणि हे जे वरचं ब्लाऊज पीस आहे ते व्यवस्थित असं सेट करायचं
आणि सेट करून झाल्यानंतर आपल्याला हे अस्तर असं व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. कडेवरती आपल्याला स्टिच टाकून घ्यायची आहे दोघं स्लीव्जला, अस्तरच्या कडेवरती, आणि हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक दिसतं हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, अटॅच करून झाल्यानंतर हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे दोन्ही स्लीव्जचं. तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, स्लीव्जसुद्धा आपल्या रेडी झालेल्या आहेत. एक्स्ट्रा कपडा मी कट करून रेडी करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायचे आहेत. तर चला आपण स्लीव्ज अटॅच करून घेऊया. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आर्महोल आहेत मुंडा, तर बघा सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. तर बघा, मी दोरीसुद्धा अटॅच करून घेतलेली आहे. ही तर बेसिकच गोष्टी आहे. तर बघा, अशा प्रकारचे लटकन, कपड्याचे लटकन म्हणून तुम्ही सुद्धा इथून शोल्डरपासून 2.5 इंचावरती मार्क करून दोरी लावून घ्या. तर बघा, आता हा जो आपला आर्महोल आहे हा असा सरळ ठेवायचा, आणि ही जी आपली बाही आहे, बाही अशी उलटी ठेवायची, आणि त्यानंतर आपल्याला बाही अशी इथून उलटी ठेवून बरोबर अशी अटॅच करत जायचं आहे. तर बघा, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. तर स्लीव्जला सेम इकडचा पण आणि मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा या दोघांचा आकार सेम असेल. इथं कुठल्याही प्रकारचा आकार कमी किंवा जास्त नाही आहे. त्याच्यामुळे आपण ही बाही कुठूनही लावली तरी चालते. तर बघा, आपलं रेग्युलर पद्धतीने जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा काय असतं, पुढच्या मुंड्याचा आकार जो असतो स्लीव्जचा तो असा खोलगट असतो, तर तो पुढेच यायला हवा अशा पद्धतीने आपण स्लीव्ज लावतो. पण याच्यात तसं काही नाही आहे. तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघा, त्यातसुद्धा तुम्हाला समजेल मी स्लीव्ज कशा प्रकारची कटिंग केलेली आहे. आणि जरी आपण पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला नाही तरी स्लीव्ज फिटिंगलासुद्धा छानच बसणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन तुम्ही करून घेऊ नका. तर आता आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे. तर चला आपण स्लीव्ज अटॅच करून घेऊया. त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, बाही जोडताना बाहीचे जे जोड असतात ते बघा असे सारखे येत नाही, खालीवरती येतात. तर ते कशामुळे, तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे दोघं पार्ट्स आहेत फिटिंगचे साईड पार्ट्स हे चेक करून घ्यायचे आहेत, इक्वल आहेत का. जो काही पार्ट तुमचा जास्त असेल तो तुम्ही कट करून घ्या, जेणेकरून जोडताना इक्वलच येतील. तुमचा बाहीचा जोड हा खालीवर होणार नाही. त्याच पद्धतीने आपल्याला हे जे बाहीचं सुद्धा साईड पार्ट आहेत फिटिंगचे ते सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत, इक्वल आहेत का. जो काही पार्ट जास्त आला त्याला एक्स्ट्रा कट करा. तर बघा, अशा पद्धतीने चेक करा आणि मग स्लीव्ज अटॅच करा. तुमच्या बाहीचा जो जोड आहे तो बरोबर असा समोरासमोर येईल, किंवा असा खाली किंवा वरती असा होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, आता आपण अशी स्लीव्ज अटॅच करून घेऊया तिकडून अशी. तर आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला बाही अशी एकदम ओढून लावायची नाही आहे. तर आहे तशी तिला सेट करा आणि मग लावा. तर बघा, बाही जोडून झाल्यानंतर एक गोष्ट इथं लक्षात घ्या, आता आपण बाही जोडली तर तिला डबल टिप टाकायची आहे. तर डबल टिप टाकण्या अगोदर एक गोष्ट तुम्ही अशी चेक करा. तर बघा, हे जे साईड पार्ट्स आहेत ते व्यवस्थित असे जोडून बघा, आणि कमी किंवा जास्त येत नाही ना ते तुम्ही चेक करा. आणि इथं पण तुम्ही चेक करा की स्लीव्ज आपल्या बरोबर येत आहे का, आणि त्यानुसारच तुम्ही परत मग समजा एखादा पार्ट जास्त होत असेल तर बघा, आता माझा हा जो बॅक पार्ट आहे तर तिकडचा साईड पार्ट हा इतका जास्त येतो आहे. तर आता मी याला काय करणार आहे, इकडून
बॅकपार्टची जेव्हा मी स्लीव्ज आता एक टीप टाकेल तेव्हा बॅकपार्टच्या साईडने मी थोडं इथून एक्स्ट्रा दाबून घेईल, म्हणजे तो बरोबर ॲडजस्ट होईल. तर बघा अशा प्रकारचं ॲडजस्टमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण बघा आपण जर का आता इथं चेक केलं नसतं तर तो पार्ट आपला एक्स्ट्रा वाढला असता आणि पुढे फिटिंगच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम आला असता. तर बघा अशाच प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची असते. त्याला आपण थोडंसं एक्स्ट्रा असं दाबून घेऊयात आणि डबल टिप टाकून घ्यायची आहे. तर बघा डबल टिप आपली टाकून झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला इकडची स्लीवसुद्धा अटॅच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज घ्या आणि त्यानंतर स्लीव्ज अशी उलटी ठेवायची आहे त्याच्यावरती आणि मग स्लीव जी जोडून घ्यायची आहे. तर बघा कटिंग करताना जर का आपण मुंडा मोजून घेतला ब्लाऊजचा आधी आणि मग स्लीवचा मुंडा टाकला तर स्लीव जी जोडताना आपल्याला कमी किंवा जास्त पडत नाही, याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. सेम पद्धतीने परत आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की कुठला तरी एक पार्ट कमी किंवा जास्त तर येत नाही ना. जो पार्ट आपला जास्त आला त्याला आपण एक टिप टाकून घेऊयात. तर बघा इथं आपलं इक्वल आलेले आहेत सेम. इथं काय आपल्याला कुठलाही पार्ट कमी किंवा जास्त करण्याची गरज नाही आहे. त्या टिपवरती आता आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे. तर आता तुम्ही बघू शकता स्लीव्ज आपल्या अटॅच करून झालेल्या आहे. त्यानंतर आता आपल्याला हा ब्लाऊज असा उलटा ठेवायचा आहे. ब्लाऊज उलटा ठेवायचा, फ्रंट बाजू ही वरती घ्यायची, पुढचा पार्ट वरती घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला आता फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा दंडगेर होता माझा 9.5 इंच, तर मी 4.25 इंचावरती एक मार्क करते. त्याचा निम्मा आपल्याला टाकायचा असतो कारण स्लीव्ज बघा फोल्ड आहे त्याच्यामुळे. तर 4.25 इंचावरती मी एक मार्क केलं. त्यानंतर आपल्याला छातीचं मार्किंग टाकून घ्यायचं असतं. तर ही जी आय पट्टीची साईड आहे याला हे अर्धा इंच सोडून आपल्याला टेप ठेवायचा आहे. तर एक गोष्ट इथं लक्षात घ्या, तर इथून न ठेवता आपण आयपट्टीच्या साईडची गोष्ट सांगते मी तुम्हाला. आयपट्टीच्या साईडने अर्धा इंच पुढे सोडून टेप ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर माझी चेस्ट आहे 30 इंच, तर मी 7.5 इंचावरती एक मार्क करते. छातीचा चौथा भाग आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने कमरेचं मार्किंग करताना सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून मगच आपल्याला टेप ठेवून घ्यायचं आहे. आणि माझं कमरेचं माप आहे 26 इंच, तर मी 6.5 इंचावरती एक मार्किंग करते कमरेचा चौथा भाग. सेम त्याच प्रकारे इकडच्या साईडला सुद्धा मी मापं टाकून घेते. 4.25 इंच दंडगेर, 7.5 इंच माझी छातीचं मेजरमेंट आणि 6.5 इंच कमरेचं मेजरमेंट. सेम दोघं साईडला सेम टाकायचं आहे. फक्त आयपट्टीच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा पुढे सोडून टेप ठेवायचा आणि हुकपट्टीच्या साईडने डायरेक्ट पूर्ण गळ्यापर्यंत टेप ठेवायचं. तर बघा 7.5 इंच जिथं आलं तिथं एक मार्क करायचं. त्यानंतर 6.5 इंच माझं कमर आहे, तर 6.5 इंचावरती मी एक मार्क करते आणि त्यानंतर 4.25 इंच माझं दंडगेर आहे. तर दंडगेरवरती सुद्धा मी मार्क करून घेते 4.25 इंच. तर बघा आणि आता पट्टीने मी ही व्यवस्थित एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. तर बघा अशा पद्धतीने. तर बघा आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर का अशा मी डायरेक्टली फिटिंग करते कारण मी इकडे ब्लाऊजला ओव्हरलॉक करणार आहे. तर प्रोफेशनल पद्धतीने शिवायला गेलो तर आपण डायरेक्टच
फिटिंग करतो, नाही तर का आपण रेग्युलर पद्धतीने जर का बघितलं तर काय करतो, पहिले इकडून आपण हा ब्लाऊज असा सरळ असा जोडून घेतो आणि मग त्याला आपण असं उलटा करून घेतो. म्हणजे आपलं जसं आपण गळ्याला फिनिशिंग दिलं त्याच पद्धतीने इकडच्या साईडला फिनिशिंग येत असतं. तुम्ही बऱ्याच ब्लाऊजमध्ये बघा किंवा बऱ्याच जणींना माहितीसुद्धा असेल. पण जर का आपण जर का एकदम बघा बुटीकवाल्यांकडनं ब्लाऊज शिवले किंवा एकदम मोठ्या टेलरकडून जर का ब्लाऊज शिवलेले बघा, तुम्ही कधीच तुम्हाला इकडून फिनिशिंग दिलेलं दिसणार नाही. नेहमी ओव्हरलॉक करतानाच ब्लाऊज तुम्हाला दिसतील. तर मी सुद्धा ब्लाऊजला ओव्हरलॉकच करते, त्याच्यामुळे मी इकडे ती फिनिशिंगची शिलाई करणार नाही. तर बऱ्याच जणींना प्रश्नसुद्धा पडू शकतो, म्हणून मी तुम्हाला आधीच क्लिअर करून सांगितलं. त्यानंतर आता आपल्याला ह्या रेषा अशा स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायच्या आहे. सेम इकडची सुद्धा आपल्याला तशीच ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा, आणि इकडे सुद्धा सेम पॉईंट मॅच करायचे आणि मगच पट्टी ठेवायची. हे बघा, आणि आता आपल्याला याच्यावरती एक एक स्टिच टाकून घ्यायची आहे सगळ्यात आधी. तर बघा, कमरेच्या साईडने व्यवस्थित हे पार्ट्स आपल्याला जोडून घ्यायचे. कधी कधी बघा कमरेच्या साईडने आपला ब्लाऊज हा किंचित एक रेष म्हणा किंवा 1/2 इंच म्हणा खालीवरती जोडला जातो. त्याच्यामुळे आपल्याला कमरेच्या साईडला व्यवस्थित पार्ट्स जोडून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतरच व्यवस्थित एक टिप टाकून घ्यायची आहे. तर पहिले शिलाई लॉक करायची आणि मग त्यानंतर व्यवस्थित टाकून घ्यायची. तर बघा, आता इथं बाही जोडताना व्यवस्थित चेक करा की तुमची बाहीची जोड बरोबर एकमेकांवर येत आहे का किंवा खालीवरती येत आहे. तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून व्यवस्थित चेक करून घ्या, म्हणजे तुमचा बाहीचा जोड हा खालीवरती होणार नाही. तर बघा, मी चेक करून घेतलं आणि त्यानुसारच मी एक स्टिच टाकून घेते. तुम्ही सुद्धा चेक करून घ्या, म्हणजे बाहीचा जोड हा खालीवरती होणार नाही. तर बघा, अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला एक स्टिच टाकून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपला बाहीचा जोड बघा अगदी असं समोरासमोर आलेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही स्लीव जोडा किंवा फिटिंग करा, साईड फिटिंग, तर तुमचं अगदी असं परफेक्ट ब्लाऊजचं मेजरमेंट येईल. फिटिंगलासुद्धा छान बसेल आणि कुठल्याही प्रकारची तुमची फिनिशिंगमध्ये चूक होणार नाही. सेम पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडसुद्धा फिटिंग करून घ्यायची आहे. इथं सुद्धा तुम्ही बाहीचे जोड हे चेक करूनच घ्या. तर बघा, कधीही आपल्याला ब्लाऊज फिरवताना पहिले सुई त्याच्यात अडकलेली राहू द्यायची आणि मगच ब्लाऊज फिरवायचा. टिप लॉक करायची शेवटी, आणि जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आणि जेव्हा आपण शेवटी स्टिच टाकतो तेव्हा लॉक करायची. तर बघा, इकडे सुद्धा बाहीचे जोड समोरासमोरच आलेले आहेत. तर आता तुम्हाला ही गोष्ट तर क्लिअरच झाली असेल. तर चला आपण आता पुढे जाऊया. तर बघा, आता काय करायचं आहे, हे एक एक टिप टाकल्यानंतर ही जी उरलेली जागा आहे इथं आपल्याला 1/2 किंवा अर्धा इंचावरती ॲडजस्ट होतील तेवढ्या टिप टाकून घ्यायच्या आहेत इकडे साईडमध्ये. ते तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या ब्लाऊजवरती सुद्धा बघू शकतात की एक्स्ट्रा मार्जिनमध्ये कशा प्रकारे टिपा टाकलेल्या असतात. मेन फिटिंग आपली झालेली आहे. आता आपण ही साईड फिटिंगचं बघून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकतात मी उरलेल्या तेवढ्या जागेत 1/2 इंचावरती टिप टाकून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथली फिनिशिंगसुद्धा बघू शकतात किती सुंदर फिनिशिंगने दिसतोय. नाही तर बऱ्याचदा आपले जे जुने ब्लाऊज आहेत त्यांच्यावरती बघा तुम्ही काहीशा लेडीज किंवा
शिवणारे असे असतात की फक्त 1 2 ते 3 टिप टाकून देतात आणि उरलं तेवढं पार्ट तसेच्या तसं सोडून देतात. तर तुम्हाला ही चूक नाही करायची आहे. जर का तुम्हाला प्रॉपर अशी फिनिशिंग ब्लाऊजला पाहिजे असेल, त्यानुसार आपल्या ब्लाऊजच्या फिनिशिंगनुसारच आपली शिलाई ठरत असते. तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे घेताय म्हटल्यावर आपल्याला फिनिशिंगसुद्धा तेवढी सुंदर करून त्यांना द्यावी लागेल. तर बघा, आता आपण ब्लाऊज हा सरळ करून घेऊया. तर बघा, आता ब्लाऊज आपला हा पूर्ण स्टिच करून झालेला आहे. आता आपल्याला हुक आणि आय लावून घ्यायचे आहेत. तर बघा, ही हुकपट्टी आहे. सगळ्यात आधी आपण मशीनचे आय कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवून देते. आणि हुक तर हे बेसिक गोष्ट आहे, सगळ्यांना लावताच येत असतील आणि नसेल लावता येत तरी तुम्ही व्हिडिओ बघून लावू शकता. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला हुकचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आय कसे बनवायचे त्याचं. आता बघा, मला याचा अंदाज आलेला आहे, त्याच्यामुळे मी अंदाजे हे मार्किंग करून घेतलं. पण तुम्ही टेपने मोजून 1.5 इंचावरती मार्किंग करा. त्यापेक्षा जास्त अंतर याच्यात व्हायला नको. नाही तर आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा या गॅपमुळे हुक असे ताणले जातात आणि खूप असा जास्त गॅप दिसतो. ही पट्टी अशी व्यवस्थित दिसत नाही. असे गॅप 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 जास्त दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला 1.25 ते 1.5 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त मार्किंग करायचं नाही आहे. तर चला, आता आपण इथं मशीनचे आय बनवून घेऊया. तर बघा, सगळ्यात आधी गळ्याकडून सुरुवात करायची. टिप लॉक करायची आणि त्यानंतर सुई अडकवायची. सुई अडकवूनच आपल्याला ब्लाऊज हा फिरवून घ्यायचा असतो. आणि त्यानंतर असे आपल्याला घरं, ज्याला आपण म्हणतो ते घरं किंवा ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला मशीन हे चालवून घ्यायचं आहे. तर बघा, परत सुई अडकवायची आणि परत ब्लाऊज हा असा फिरवायचा आणि परत कडेवरती एक टिप टाकायची. सेम पद्धतीने सुई अडकवायची आणि परत एक घर बनवायचं. बघा, अशा पद्धतीने खूप आणि सहसा करून तर आपण मशीनचेच आय बनवतो. पण बरेच जण हाताचे सुद्धा आय बनवतात. हाताचे आय बनवताना काय होतं, ते जे आय असतात ते थोड्या दिवसांनी ते तुटायला लागतात. आणि हे मशीनचे आय बनवताना सुद्धा एक काळजी घ्यायची. ही जी काही मी इथं पट्टी लावलेली आहे, आय पट्टी, तर बघा, ही मी ब्लाऊजच्या कापडाचीच लावून घेतलेली आहे. पण जर का समजा ब्लाऊजचं कापड, आता ब्लाऊज पीस हे एवढे व्यवस्थित येत नाही, ब्लाऊजचं कापड जर का अधिकच लूज असेल तर तुम्ही इथं अस्तरची पट्टी लावून घ्यायची आहे. माझे बरेचसे व्हिडिओ जर का तुम्ही बघितले तर मी बऱ्याच व्हिडिओंमध्ये अस्तरचीच पट्टी लावते. पण इथं ह्या ब्लाऊज पीसचा कपडा थोडा चांगला असल्यामुळे मी ब्लाऊज पीसचीच पट्टी ही लावून घेतलेली आहे. तर पहिले कपडा बघायचा आणि त्यानुसारच तुम्हाला पट्टी कोणत्या कापडाची लावायची हे डिसाईड करून घ्यायचं आहे. नाहीतर हुक अडकवण्यातच आपण पहिल्यांदा ब्लाऊज घालतो आणि हुक अडकवले त्याच्यात, तर मग ब्लाऊज हा विरघळतो, कपडा विरळ होतो आणि त्याचे धागे निघून मग तिथं तो कपडा खराब होतो. पूर्ण ब्लाऊज खराब दिसायला लागतो. त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. तर बघा, आता आपले आय बनवून झालेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथं माझे आय करून पण झालेले आहेत. आणि आता हा आपला बॅकपार्ट आहे. बघा, किती व्यवस्थित असा आपला बॅकपार्ट तयार झालेला आहे. आणि इथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही गळ्याचा शेप कुठलाही घ्या, तुम्हाला जर का लेस लावायची असतील तर तुम्ही लेससुद्धा अशी लावू शकता. ती बेसिक गोष्ट आहे. आणि त्यानंतर फ्रंट पार्टमध्ये बघू शकता तुम्ही आपलं हे जे आय करून झालेले आहे. आता मी हुक लावून तुम्हाला घालूनसुद्धा दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपला ब्लाऊज हा फिटिंगला छान बसतो. तर चला, तर बघू शकता मैत्रिणींनो, हुकसुद्धा लावून झालेले आहेत आणि आपल्या ब्लाऊजला पप पण अगदी सुंदर आलेला आहे आणि ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा खूप असं सुंदर आलेलं आहे.
तर चला आता आपण याला ट्राय करून बघूयात. त्याची फिटिंग तुम्ही सुद्धा बघा. तर मैत्रिणींनो, तुम्ही फोटोसुद्धा बघितले असतील. ब्लाऊज किती सुंदर असा फिटिंगला बसलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा बघू शकतात. तर बघा, आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूयात आणि ब्लाऊज कसा वाटला किंवा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लाऊजसुद्धा अगदी फिटिंगला छान बसलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि आपण सेम आता अशाच पद्धतीने बोटनेक ब्लाऊज, कॉलर ब्लाऊज, सर्व प्रकारचे ब्लाऊज आपण बघणार आहोत. कटिंग आणि स्टिचिंग फुल ट्युटोरियल, जेणेकरून तुम्ही प्रत्येक एकदा जर का हा ब्लाऊज तुम्ही कट केला, तुम्हाला जर का ब्लाऊज कटिंगची मेथड माहिती झाली की आपण सर्व ब्लाऊजे सेम ह्याच पद्धतीने कटिंग करूया अगदी, आणि स्टिचिंगसुद्धा करूया. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि मला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला, अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूया. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.